नमस्कार मित्रांनो, मी नंदिनी यादव, एक 10वीची विद्यार्थिनी आणि एक लेखिका. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खरं सांगायचं ठरलं तर आजचा टॉपिक खूप छान आहे, सगळ्यांनाच आवडेल ही मला खात्री आहे. पण आय डोंट नो कोणाला आवडेल कोणाला नाही. तर मेन म्हणजे आजच्या टॉपिकचं नाव आहे की 10th स्टँडर्डमध्ये सॉरी 10th स्टँडर्डचं नाही, डायरी लिहिण्याचे फायदे काय आहे किंवा डायरी लिहिल्यामुळे काय बदल होतो. तर आजची सवय म्हणजे आजच्या काळामध्ये ही सवय खूप महत्त्वाची आहे. मोबाईल, लॅपटॉप, नवीन नवीन गॅजेट्स आल्यामुळे आपण असं लेखनाकडं सवय देत नाही. आता शाळेत आहे तोपर्यंत आहे, पण आपले लास्ट इयर आहे म्हणजे शाळेमध्ये. पण पुढं जाऊन आपण कोणत्या फील्डमध्ये जातो, नेमकी तिथं लिहावे लागतं का नाही, नोट्स बनावे लागतं का नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या फील्डमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजणाच्या वेगवेगळ्या काही गोष्टी राहणार आहे. कोणी लॅपटॉपवर जास्त काम करेन. आता सपोज जर इंजिनिअरिंगमध्ये गेलं तर म्हणजे नोट्स राहतात, नोट्स मेकिंग राहतात, पण शक्यतो तिथं लॅपटॉपवर काम चालतं. तसंच इन फ्युचर जर कोणी दुसऱ्या फील्डमध्ये गेलं, सपोज की नीटमध्ये गेलं, तर नीटमध्ये कसं राहतं की नोट्स बनवाव्या लागतात आणि नोट्स बनवण्यासाठी आपण नोटबुक आणि पेन्स याचा वापर करतो. पण आत्ता जर बघितलं तर आता आयपॅड म्हणजे की टॅबचा वापर करतात. टॅब नाही म्हणता येणार, ते मोठंमधलं राहतंच ते, तर त्याचा वापर करतात. तर तुम्ही बघितलेलं असेल की शक्यतो त्याचा वापर करतात. तर त्याच्यामुळं आता लेखनाकडे जास्त सवय नसते, शाळेत येतोपर्यंत, त्याच्यानंतर नाही. तर मी तुम्हाला याचे काही म्हणजे अशी एक हॅबिट आहे जी पूर्ण आयुष्यभर कामा येते. तर तुम्ही बॅक साईडला बघत असाल की मी पूर्ण लिहून ठेवलेलं आहे की याचे काय काय फायदा आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझ्या डायरीचे काही फोटोज पण दिसेल. त्यानंतर ते मी काय लिहते त्याच्यामध्ये ते पण कळेल. सर्वात पहिले मी लिहिलेलं आहे, तर मी ते वाचून दाखवेल आणि त्यानंतर तुम्हाला ते फायदे वगैरे सांगेल. तोपर्यंत 5 मिनटं थांबा आणि मी ते बघून येते. आता हे बघा, इथं लिहिलेलं आहे, पण मला असं वाटतं की मी माझ्या मनाने सांगू. तर तुम्हाला असं वाटेल की मी याच्यातून पाहून सांगते, पण नाही. तर खरं सांगायचं ठरलं तर मी पण डायरी लिहिते. म्हणजे मला म्हणजे ऑलमोस्ट 8पासून सवय लागलेली. ज्या काही सवयी लागलेल्या आहे मला चांगल्या ते 8 स्टँडर्डपासून लागलेलं आहे. कारण की तेव्हापासून माझं म्हणजे स्कूल टाईममधलं ग्रोथ होत गेली. म्हणजे मी माझ्या स्कूल लाईफ सांगते पहिली की कसं होतं, त्याच्यामुळे मला का अशा सवयी लागल्या. तर सर्वात पहिली ते 5वीपर्यंत गावी होतो आम्ही औरंगाबादमध्ये, म्हणजे तिकडच्या साईडला तिकडं होतो. तर तिकडं कसं होतं, तिथं मी प्राथमिक शाळेत होते. जिल्हा परिषद म्हणतो आपण त्याला. तिथं प्राथमिक शाळेत होते 5वीपर्यंत. त्याच्यानंतर तिसरीला म्हणजे दुसरी झाली, तिसरीला एक शेजारच्या गावामध्ये इंग्लिश मीडियम उघडली. म्हणजे ते गाव चांगलं होतं, तर तिथं इंग्लिश मीडियम स्कूल ओपन झालेली होती. तर तिथं ॲडमिशन घेतलं. त्यानंतर तिसरी ऑलमोस्ट नाही झाली तिथं माझी, म्हणजे पहिलं सत्र होतं ना आपलं, तसं पहिलं सत्र झालं. जेव्हा 6 महिने झाले, 7वा महिना लागला, तेव्हा त्याच्यानंतर डायरेक्टली लॉकडाऊन लागलं. कोरोना आला होता म्हणून. तर तेव्हा लॉकडाऊन लागलं. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर 1.5-2.5 वर्ष लॉकडाऊन होतं. मग त्याच्यानंतर काय झालं, 5वी पूर्ण लॉकडाऊनमध्ये गेले.
चौथी 5वी आणि जी अर्धी तिसरी होती ती पण. तर तिथं घरीच अभ्यास झाला आणि 5वीला तर अभ्यासच नव्हता झालेला. त्याच्यानंतर 6वीला ते म्हणजे त्या शेजारच्या गावामध्ये एक हायस्कूल पण होतं 5वी नंतरचं. म्हणजे 5वीला पण होतं, पण 5वीला मी तिथं ॲडमिशन नव्हतं घेतलेलं. तर 6वीला मी तिथं ॲडमिशन घेतलं. 6वी झाली माझी चांगली, म्हणजे 6वीचं मला भरपूर काही आठवतं. तर 6वी माझी ऑलमोस्ट चांगली झाली. 6वी नंतर म्हणजे की 6वी नंतर तर 7वीपर्यंत ऑलमोस्ट सगळं चांगलं होतं, सुरळीत चाललेलं होतं. त्यानंतर 7वीला गेली. 7वीचे जे 4 महिने राहतात ते पूर्ण मी शाळेत गेली. टोटल पहिली जी आपली चाचणी होते ती झाली. दुसरी होते ती नाही झाली. पहिली झाली आणि त्याच्यानंतर गॅप पडतो मध्ये ते 4 महिने झाले. त्याच्यानंतर मम्मीची तब्येत खराब झाली होती. म्हणजे काही फॅमिली म्हणजे मम्मीची तब्येत बरी नव्हती. त्याच्यामुळे मग मी 2 महिने शाळेत नाही गेली, म्हणजे 6 महिने झाले. त्याच्यानंतर आम्ही आलो कोपरगावमध्ये. म्हणजे पप्पाच्या पोस्टिंग बाजूला होत राहतात दुसऱ्या शहरांमध्ये, पण आता कोपरगावमध्ये. तर कोपरगावमध्ये आलो. त्याच्यानंतर म्हणजे मी 7वी तिथं केली तेव्हा मला 55% पडले होते. पर्सेंटेज काढले तेव्हा. तुम्हाला काय सांगू आता, 55 पडले. त्याच्यानंतर ते झालं, जाऊ द्या म्हणलं. त्यानंतर 8वीला आले. 8वी ऑलमोस्ट माझी चांगली झाली, पण त्या पिरियडमध्ये घरी काही प्रॉब्लेम्स होते. त्याच्यामुळं एवढी खास म्हणजे लक्ष होतं अभ्यासाकडं, पण थोडंफार असं खालीवर 19-20 असं म्हणलं तर. त्याच्यानंतर 9thमध्ये आले. 9thमध्ये फुल एकदम भारी अभ्यास झाला. काही टेन्शनच नव्हतं. बेस पूर्ण पक्का होऊन गेला. मार्क्स जरी कमी असले तरी पण बेस पक्का झाला माझा 10thमध्ये येण्यासाठी. त्याच्यानंतर ते झालं. आता 10thमध्ये आले. तर अशी होती माझी जर्नी पूर्ण, पहिली बसून तर 10वीपर्यंत. आता 10वीचं माझं ज्या शाळेत आहे ती शाळा फिक्स आहे माझी. तर असं होतं. आणि मग हे जे 7वीच्या जे मार्क्स होतं त्याच्यामुळं माझं अभ्यासाकडे एवढं खास लक्ष नव्हतं. एवढ्या शाळा बदलल्या त्याच्यामुळं. आणि मग आता 8वीमध्ये चांगलं लक्ष आलं. मग तेव्हा माझी ग्रोथ चांगली व्हायला लागली. खरं सांगायला तर 7वीच्या मागं जर म्हटलं तर मला इंग्लिशसुद्धा वाचता येत नव्हतं. इंग्लिश सोडा, मराठीसुद्धा वाचता येत नव्हतं. तर 7वीच्या पुढं म्हणजे 8वीत आल्यानंतर इंग्लिशचं बेस पक्का झाला आणि मराठी पूर्णपणे वाचता यायला लागलं. तर मी एवढे मराठी बोलते, पण ते मला वाचतासुद्धा येत नव्हतं. बघितलं तर असा होता माझा बेस. तर तुम्हाला समजलेला असेल. आता मी तुम्हाला सांगते की मग मला डायरी लिहायला सवय लागली. मग माझा गोल मला डिसाईड झाला की माझा गोल काय आहे. मग तो गोल मी एकदा म्हणजे ही डायरी आणली आणि 9thमध्ये आणली होती ही डायरी ही डायरी आणली आणि मी जो 8मध्ये फिक्स केलेला होता गोल त्याविषयी पूर्ण लिहिलं टोटल. आता जर म्हणलं तर इथं आहे ते पेज, तर ते पूर्ण लिहिलं. आणि तुम्हाला थोडंसं वाचून दाखवू का? तुम्ही 8च्या मार्क्सवर म्हणजे 8 मार्क्स नाही सांगू शकत मी, तर इंडेक्स सांगू का? इंडेक्स सांगते. तर इंडेक्समध्ये सर्वात पहिले मी लिहिलेलं आहे माझं आयुष्याचं ध्येय, म्हणजे माझे जे ध्येय आहे ते. त्यानंतर माझी आवडती कला चित्रकला. मी म्हणली होती की मला चित्रकला खूप आवडते. तर चित्रकलेविषयी लिहिलेलं आहे, पण त्यातच मध्ये सोडून दिलेलं आहे 2 पॅरेग्राफ लिहून. मी तुम्हाला त्याचं उदाहरण म्हणून वाचून दाखवते. इथं लिहिलेलं आहे, तर वाचते. माझी आवडती कला चित्रकला. कला म्हणजे मनाची अभिव्यक्त. प्रत्येक व्यक्तीची एखादी कला आवडती असते आणि माझी आवडती कला म्हणजे चित्रकला. मला रंगांच्या दुनियेत रंगायला खूप आवडतं. कधी पेन्सिलने रेखाटन करताना, कधी
पेंटिंग करताना मी पूर्णपणे त्या चित्रात हरवून जाते. चित्रकला म्हणजे केवळ रंग वापरणं नव्हे, तर विचारात रंगीत दर्शन असतं. मी लहानपणापासूनच मला चित्र आवडायचं, खूप आवडत. सुरुवातीला मी फळ, फूल, झाड याची चित्र काढायची. जशी मी मोठे होत गेले तशी मी नैसर्गिक दृश्य, मानवी, प्राणी, सृजनशील कलात्मक चित्र काढायला लागले. तर म्हणजे हे स्टार्टिंगला होतं आणि त्याच्यानंतर मी लिहिलंच नाही. त्याच्यानंतर दुसरं लिहिलं. तर म्हणजे मी एक यूट्यूबला बघितलेलं होतं की तुमचे जे ध्येय आहे ते तुम्ही डायरीमध्ये लिहित चाला. म्हणजे डायरीमध्ये नाही, तुम्हाला माहिती आहे का 90% लोक असे आहे की त्यांचे ध्येय म्हणजे गोल्स फिक्स आहे पण त्यांनी लिहिलेले नाही. आणि 10%च असे आहे की त्यांचे गोल्स फिक्स आहे पण त्यांनी लिहिलेले. तुम्हाला माहिती आहे का, जर आपण आपले गोल्स जर लिहिले तर आपले ते गोल्स, आपले गुण किंवा काही पाहायला गरज नाही पडत, आपण तिथपर्यंत पोहोचतो. आणि मेन म्हणजे मी सांगते 10th स्टँडर्डच्या स्टुडंट्ससाठी की आपलं गुण आपलं काही ठरवू शकत नाही, आपलं कौशल्य महत्त्वाचं असतं. ज्यांना मराठी कळतं त्यांना हा शब्द कळालेला असेल. असा शब्द बोलले कारण की तुम्हाला माहिती आहे आता मराठीवर काय परिणाम होतो. तर आपण आपल्या विषयाकडे येऊ. तर तुम्हाला कळलेलं असेल की मी कसं लिहिते म्हणून. तर मी आता सपोज तर आता मी इथं लिहिलेलं आहे तसं सांगते. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला असेल तर मला माहिती आहे तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये टॉप करशाल, कारण की कोणी एवढं बघत नाही. माझे व्हिडिओ सगळेजण बघता, म्हणजे व्ह्यूज जर म्हणलं प्रत्येक व्हिडिओला नाही, सगळे मिळून जर व्ह्यूज म्हटलं तर 823 व्ह्यूज झालेले आहे. पण सबस्क्रायबर म्हटलं तर खूप कमी. त्याच्यामुळं व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तसेच तुम्हाला माहितीच आहे की मला कविता लिहायला आवडतात, म्हणजे की मला कविता लिहायला आवडतं हे सर्वांना माहिती आहे. पण माझ्या कवितेची एक लाईन ऐकायची का तुम्हाला? तर सांगते. स्वप्नांच्या वाटेवर चालताना अडथळे अनेक येतात, पण प्रत्येकाची साथ असेल तर मार्ग स्वतः तयार होतात. तर म्हणजे की याचा अर्थ आहे की फक्त विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन काही फायदा नाही, पण त्याला मार्गदर्शन चांगलं आहे का, त्याला मोटिवेशन आहे का. तर मी तुम्हाला मोटिवेशनसाठी एक गोष्ट सांगते. जर तुम्ही डिमोटिवेट होत असाल तर तुमचे आईवडील जे आहे ना त्यांच्याजवळ जाऊन बसा 5 मिनटासाठी. तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये काय बदल झाला आहे, तुम्ही कुठपर्यंत आहात वगैरे. सो आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. तर मी काही इथं प्रश्न वगैरे पण लिहिलेले होते, गोल्स पण लिहिलेले होते. तर खरं सांगायचं तर माझं एकच गोल आहे की 10thमध्ये 80%च्या पुढं पडावे, कारण की मला माझं जे ड्रीम कॉलेज आहे ते मिळेल. ड्रीम कॉलेज मी तुम्हाला 10th बोर्ड झाल्यानंतर सांगेल. मित्रांनो, मेन म्हणजे एक सांगायचं तर तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं. मी एक ॲप लॉन्च करणार आहे, पण त्या ॲपला 1 महिना अजून बाकी आहे, कारण की ॲप बनवण्यासाठी खूप टाईम लागणार आहे. तो ॲप कसा आहे तो तुम्हाला या स्क्रीनवर इथे दिसतच असेल. मेन म्हणजे की हा ॲप खूप भारी आहे. मेन म्हणजे आल्यानंतर तुम्ही चांगले त्याला स्टार्स वगैरे द्या आणि आपल्याला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे. तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणाकोणाला ॲड व्हायचं आहे यांनी कॉमेंट करून नक्की यस हा शब्द टाईप टाका, किंवा मग व्हॉट्सअप ग्रुप एवढंच टाईप करून टाका. मग मला कळेल की किती जणांचा ग्रुप तयार करायचा आहे, त्यानुसार मला ग्रुपचे तयार करायला. माझं टार्गेट आहे 50 स्टुडंट, आणि त्या ग्रुपमध्ये मी माझ्या नोट्स, आपले काही मीटिंग होत जाईल त्याच्यामध्ये मी महत्त्वाचे मुद्दे मांडत जाईन.
त्याच्यानंतर तुमचे प्रश्नही मांडायचे असेल तर मांडता येईल। आणि जो ॲप लॉन्च करणार आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजे आठवड्यामधून एकदा टेस्ट होत जाईल। त्यासोबत त्या टेस्टमध्ये मी पण राहीन। सगळ्यांनी मार्क्स आपापले सांगायचे की किती पडले म्हणून। ज्यांच्याकडं मोबाईल असेल त्यांनी मोबाईलवर टेस्ट द्यायची आणि मग टेस्ट वगैरे द्यायची आणि त्याच्यानंतर आपली आठवड्यामधून एकदा जेव्हा झूम मीटिंग होत जाईल तेव्हा आपले टेस्टमध्ये किती मार्क्स पडले ते नक्की सांगायचं। तर मेन म्हणजे की नोटिफिकेशन तुम्हाला त्या ॲपवरतीच मिळेल। माझे जे लेक्चर्स आहे, मी कोणचे लेक्चर्स ऐकते, कोणत्या सरांचे लेक्चर्स ऐकते, ते व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब असा ॲप म्हणून मी त्या ॲपमध्ये ॲड केलेला आहे। त्याच्यावर तुम्हाला लिंक मिळेल। माझे फॉलो जर तुम्ही जर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलेलं तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा। तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता। मी तुम्हाला लगेच रिप्लाय द्यायला तयार आहे। आणि मेन म्हणजे की ॲपच्या अगोदर आपली होणार आहे की वेबसाईट लॉन्च। त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स मिळणार आहे, शॉर्ट्स नोट्स। आणि मेन म्हणजे तुम्हाला जर कवयित्री बनायचं असेल किंवा पुस्तक लिहायला सुरुवात करायची असेल तर तुम्ही मला इंस्टाला फॉलो करून तुम्ही मला पाठवू शकता की मला हे करायचं आहे, तर मग मी याच्यामध्ये काय बदल करू किंवा कसं करू, तर मी तुम्हाला ते नक्कीच सांगेल की कसं करायचं राहतं म्हणून। मेन म्हणजे की वेबसाईटवरती तुम्हाला मिळेल तुम्ही पेन वगैरे कोणची वापरायचे, तुम्हाला मी जेवढे बी लिंक आहे ते ॲप आणि वेबसाईटवरती मिळणार आहे आणि ते लवकरच लॉन्च होणार आहे। त्याआधी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे। व्हॉट्सअप ग्रुपचे तुम्हाला लिंक किंवा मग हे स्कॅनर लवकरच मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये, किंवा ते टाईम लागतो बनवण्यासाठी। पण मला खूप दिवसाचं सांगायचं होतं, जसं मी चॅनल सुरू केलं आहे तसं, पण सांगितलं नाही आणि मध्ये माझी तब्येतही खराब होती त्याच्यामुळे मी व्हिडिओही बनवलेला नव्हता। सो कोणाकोणाला ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे यांनी मला कॉमेंट करून नक्की सांगा। मेन म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कॉमेंटमध्ये सांगा। पण आपलं एक बाकी आहे ते म्हणजे मी ज्या कविता लिहिलेल्या आहे त्या तुम्हाला ऐकायच्या आहे शेवटपर्यंत। सो मी डायरी उघडलेली होती पण सांगितलं नाही। पण मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे, तो खरंच आहे। व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे। त्यानंतर मी कोणत्या टीचर्सचे व्हिडिओ लेक्चर्स बघते ते तुम्हाला लवकरच मिळेल। आणि भरपूर अशा गोष्टी आहे। तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगू शकतात की माझा हा डाऊट आहे आणि तुम्हाला याचं सोल्युशन सांग, तर मी नक्की सांगेल। मेन म्हणजे की मी फक्त माझ्या मनानेच नाही सांगत, तर आमचे एक सर आहे त्या सरांना विचारून सांगत राहते की ही गोष्ट केली पाहिजे की नाही, ही गोष्ट केल्यानंतर काय बदल होऊ शकतो माझ्यामध्ये किंवा भरपूर गोष्टींमध्ये। तर ही लाईन तुमच्यासाठी। नको मला पंढरी ही लाईन हे लिहिलेलं आहे VMP लिहितो ह्या चॅनलवरती तुम्हाला हे मिळेल। त्यांनी तर खूप छान सांगितलेलं आहे। हे तर मी वेगळं म्हणजे हेच आहे पण माझा टोन वेगळा आहे आणि त्यांचा टोन खूप छान आहे, तर ऐका। नको मला पांडुरंग पंढरीचा, नको मला ती रखुमाई, मी प्रत्यक्ष पाहिलंय त्या देवाला, ज्यांनी भरली ह्या जीवनात शाई। ह्या जन्मी माझ्यासाठी वैकुंठ तर तेच असेल, ह्या जन्मी माझ्यासाठी वैकुंठ तर तेच असेल, जेथे सुखात असतील माझा बाप आणि माझी आई। तर हे म्हणजे जर तुम्हाला काही कॉमेंट करायचे असेल तर माझ्यावरती नका करू, कारण की हे मी नाही लिहिलं आहे, मी लिहिलेलं आहे हे। तर एक AI वरती आहे आणि एक जीवनावरती आहे। आपण जीवनावरती बोलूया, कारण की AI म्हणलं तर AI टॉप लेवलचं आहे। AI विषयी बोललं तर AI विषयी मला काहीच नाही आहे। पण जर तुम्हाला एक कविता ऐकायची असेल, मेन म्हणजे त्या कवितेचा टायटल राहील की मराठी आणि इंग्रजी जर मैत्रिणी झाल्या तर काय होईल म्हणून। तर ही कविता ऐकायची असेल तर तुम्ही मला कॉमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये तीच कविता तुम्हाला ऐकायला मिळेल। तर ह्या कवितेचं आता मी जे सांगते त्या कवितेचं टायटल आहे जीवनाची वाट। तर कविता सांगते आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचं अभिनंदन, तुम्हाला 90% नक्कीच मिळतील।
जीवन म्हणजे एक प्रवास, थांबता न जाणारा, कधी उन्हात चालणारा, कधी पावसात भिजणारा, कधी हसत कधी रडत तर पुढे संकट. अडथळ्यांच्या वळणारही असेच बी पेरत, कधी काळोखात हरवत, कधी प्रकाशात झगमगत, कधी स्वतःस शोधत, कधी स्वतःलाच हरवत. यशाच्या उंबरठ्यावर स्वप्न उमलत जातात, अपयशाच्या सावलीत धैर्य फुलत राहतात. जीवन हा एक रंगमंच, भूमिका बदलत जातात, पण हृदयातल्या भावना कधी न संपतात. थोडं हस, थोडं जग, थोडं स्वतःसाठी जग, कारण जीवन म्हणजे एक सुंदर देवी बघ. तर ह्या कवितेचा अर्थ खूप छान आहे. या कवितेत एवढंच म्हणलेलं आहे की जीवनाची वाट ही खूप मोठी आहे, पण ही जर चांगली बघितली तर ती देवीसारखी दिसेल, देवासारखी दिसेल. तर ते सोडा, आपण 10th स्टँडर्डला एन्जॉय करूया. आणि मेन म्हणजे तुम्हाला जर माझ्यासोबत कायम राहायचं असेल तर तुम्ही माझ्या ॲपला नक्कीच पॉईंट देशाल. आणि मेन म्हणजे तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा की आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केला पाहिजे की नाही. आणि मेन म्हणजे त्या ग्रुपमध्ये किती जण ॲड होणार आहे यांनी मला कॉमेंटमध्ये व्हॉट्सअप ग्रुप हे नक्की कॉमेंट करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मेन म्हणजे की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की व्ह्यूज वाढत आहे पण सबस्क्रायबर नाही होते यार. प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. आणि माझ्या काही नोट्स असे आहे आता मी काढलेले आहे, त्या नोट्स तुम्हाला लवकरच मिळेल. मेन म्हणजे सायन्सच्या आहे, इतक्या दिवस सोशल सायन्सच्या मिळत होत्या, पण आता सायन्सच्या पण मिळणार आहे. सायन्स 1च्या 3rd चॅप्टरपर्यंत नोट्स झालेले आहे, तर त्या लवकर मिळेल. आणि मेन म्हणजे मी जाणार आहे गाणगापूरला, तर गाणगापूरचा व्लॉग कोणाकोणाला बघायचा आहे यांनी कॉमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद आणि मराठी बोलत राहा.